नाशिकमध्ये रिक्षा चालकांविरोधात वाढत्या तक्रारी लक्षात घेता गेल्या 2 दिवसांपासून धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे। वाहतूक शाखेने 300 बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात कारवाई केली आहे आणि त्यांच्याकडून दंड वसूल करून त्यांना रिक्षाही त्यांच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। मात्र जप्त केलेल्या या रिक्षा ठेवण्यासाठी वाहतूक शाखेकडे देखील जागा नसल्याचं दिसतंय, कारण शरणपूर रोड परिसरातील वाहतूक शाखेच्या आवारात तसंच रस्त्याच्या कडेला या जप्त केलेल्या रिक्षा उभ्या करण्यात आल्यात। दरम्यान रिक्षा चालकांचे रेकॉर्ड पोलिसांकडे कायमस्वरूपी राहावेत यासाठी पोलिसांनी एक नवीन पर्याय अवलंबलेला आहे। रिक्षा चालकांसाठी डेटा रेकॉर्ड स्टिकर्स आता बनवण्यात आले। आपण शहरामधल्या ज्या इलिगल आणि विदाऊट परमिट ज्या रिक्षा चालतात, त्याचबरोबर काही परवाना शर्तींचं उल्लंघन रिक्षा चालतात, म्हणजे ग्रामीण भागातली रिक्षा आहे, सिटी भागामध्ये चालते, अशा रिक्षांच्यावरती आपण विशेषतः ही मोहीम उघडलेली आहे। ह्या रिक्षा कायमस्वरूपी आयडेंटिफाय करून बंद झाल्या पाहिजेत, ज्या इलिगल रिक्षा आहेत। ह्याच्या दृष्टिकोनातून आपण रिक्षांना कॉल करून त्याचे कागदपत्र चेक करून त्यांना स्टिकर्स देत आहोत, जेणेकरून भविष्यामध्ये वारंवार त्यांना कागदपत्र तपासणीसारख्या मोहिमेला किंवा थांबवून जे चेकिंग होतं त्याला सामोरं जावं लागणार नाही।